नमस्कार शिक्षक बांधवांनो आणि माझ्या भावी शिक्षकांनो. टी प्लस सरळ सेवा विथ रुक्मिणी या चॅनलमध्ये मी स्वतः रुक्मिणी तुमचं स्वागत करते. आपण आता चौथीची सामाजिक शास्त्राची सिरीज चालू केली होती. त्याच्यामध्ये आपला चौथीचा इतिहास संपलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे थोडंफार आपण सोडलंय ते आपण 7वीच्या इतिहासामध्ये बघणार आहोत. आणि आता आपण 5वीच्या इतिहासाला सुरुवात करत आहोत. 5वीचा इतिहास देखील आपण अगदीच थोडक्यात खूप महत्वाचेच पॉइंट बघणार आहोत. तर बघा, सुरुवात करूया. पहिला आपला इतिहासाचा धडा आहे इतिहास आणि कालमापन. आता याच्यामध्ये काय, इतिहास म्हणजे काय, तर भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास असे म्हणतात. म्हणजे भूतकाळात ज्या काही घटना घडून गेल्या त्याचा अभ्यास करणं म्हणजे इतिहास होय. आता इतिहासाचे काय आपण असे आपल्या सोयीसाठी आपण इतिहासाची काय करतो, खंडश पद्धतीने भाग पाडतो. म्हणजे आपण बघा आपण शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असताना आपण खंडश पद्धतीने शिकवतो. तसं खंडश पद्धतीने इतिहास हा शिकवण्यासाठी आपण त्याचं हे करू शकतो, परंतु इतिहास हा अखंड असतो. तो अखंड चालत आलेला इतिहास असतो. तर त्याच्यासाठी आपण काय केले, काळाचे भाग पाडले. परंतु इतिहास हा कायम अखंडच असतो. फक्त आपल्या सोयीसाठी आपण त्याचे काय करतो, वेगवेगळ्या याच्यामध्ये भाग पाडतो. मग प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात. म्हणजे काय केलं जातं, तर प्रत्येक पुरावा हा जो आपण समापन कसोट्या असतील किंवा विश्वसनीय कसोट्या असतील हे आपण मानसशास्त्रामध्ये बघणारच आहे. परंतु अशा इतिहासामध्ये देखील काही कसोट्या असतात किंवा काही पद्धती असतात. त्या पद्धतींचा अभ्यास करून एखादा पुरावा तो अगदी त्या परिस्थितीला किंवा त्या एखाद्या घटनेला किंवा एखाद्या वास्तूला त्याच्यावर आपण विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे तपासण्यासाठी आपण काय करतो, जे शास्त्र वापरतो त्याला शास्त्रीय पद्धती असं म्हणतो. आता पुरा म्हणजे जुने. याच्यावर मला वाटतं टीईटीला 2016च्या का काहीतरी एक क्वेश्चन होता. पुरा म्हणजे काय? आता त्याच्यामध्ये त्यांनी असे अगदी जवळचे पुरा म्हणजे काय असे उत्तरं दिली होती त्याची. पण त्याचा पुरा म्हणजे जुने असं उत्तर आहे. भूतकाळातील वस्तू आणि वास्तू यांच्या तसेच जे अवशेष सापडतात आपल्याला भूतकाळामध्ये त्यांच्या आधारे घडून गेलेल्या घटनांची माहिती किंवा मांडणी अगदी शास्त्रशुद्धपणे करणे म्हणजे पुरातत्वशास्त्र. पुरातत्वशास्त्र कशाला म्हणतात, तर भूतकाळामध्ये ज्या वस्तू आणि वास्तू आपल्याला सापडतात किंवा जे अवशेष सापडतात त्यांच्या आधारे एक घटनांची सांगड घालण्यासाठी त्या घटनांची मांडणी करताना ज्या शास्त्रीय पद्धतीचा वापर केला जातो त्याला काय म्हणतात, पुरातत्वशास्त्र असे म्हणतात. आता बघा, हा प्रश्न येऊ शकतो, सरळ सेवेला देखील हा प्रश्न विचारला जातो की भारतीय पुरातत्व विभाग याची स्थापना केव्हा झाली. भारतीय पुरातत्व विभाग. आता हे बघा, मी तुम्हाला ऍडिशन मध्ये माहिती देत असते, कारण हे भारतीय पुरातत्व विभागाची स्थापना वगैरे ते आपल्या आपल्या अभ्यासक्रमाची सांगड घालण्याचा मी प्रयत्न करत आहे. कारण हे इतक्या डीपली पाठ्यपुस्तकामध्ये नाहीये, पण मी सांगते तुम्हाला की भारतीय पुरातत्व विभाग ही संस्था भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधीन राहून देशात पुरातत्वीय संशोधन करते. मग असा प्रश्न येऊ शकतो पुढे मागे की भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधीन राहून देशात पुरातत्वीय संशोधन करणारी संस्था कोणती आहे किंवा ती कोणती आहे, तर भारतीय पुरातत्व शास्त्र किंवा भारतीय पुरातत्व विभाग आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. आणि हे कुठं आहे आणि याची स्थापना केव्हा झाली, तर हे 1861 मध्ये याची स्थापना झाली आणि ही स्थापना ब्रिटिश सरकारने केली होती. आता हे मी माझ्या याच्यामध्ये ऍड करून घेतलेलं आहे माझ्या नोट्समध्ये. हे ऍक्च्युली आपल्या पुस्तकामध्ये नाही, परंतु मी ज्यावेळी अभ्यास करत होते त्यावेळी मी एक सांगड घालण्याचा प्रयत्न केला होता अभ्यासामध्ये की ह्याच्या संबंधात अजून कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला. तर ते असं. मग 1861 मध्ये ब्रिटिश सरकारने याची स्थापना केली होती. अलेक्झांडर कॅनिंगहॅम हे या संस्थेचे पहिले संचालक होते. इतका डीपली क्वेश्चन विचारला जाऊ शकत नाही, परंतु एक आपल्या डोक्यामध्ये थोडंसं असावं की बाबा हे असा जर प्रश्न आला तर आपल्याला निदान ते अलेक्झांडर वगैरे असं काय आठवलं तर आपले 2-3 पर्याय किंवा 2 पर्याय तर कट होतातच. म्हणून याचे पहिले संचालक होते अलेक्झांडर कॅनिंगहॅम
आणि या संस्थेची बीजे 1784च्या एशियाटिक सोसायटीमध्ये दिसून येतात. आपण जी दिनदर्शिका वापरतो ती कशावर आधारलेली आहे? इसवी सणावर आधारलेली आहे. आणि कालगणना 2 प्रकारे सांगितली जाते. एक येशू ख्रिस्तांच्या अगोदरचा कालखंड. येशू ख्रिस्तांच्या अगोदरचा कालखंड हा इसवी सन पूर्व या प्रकारे, तर येशू ख्रिस्तांच्या नंतरचा कालखंड हा इसवी सन अशा प्रकारे सांगितला जातो. म्हणजे इसवी सन पूर्व, पूर्व आणि इसवी सन अशा प्रकारे सांगितला जातो. आता बघा याच्यामध्ये इथं एक प्रश्न आला होता आम्हाला. तारीख हा दिनांकाचा समानार्थी शब्द आहे. सध्या प्रचलित असून शालिवाहन शक आणि विक्रम संवत या भारताच्या प्रचलित असलेल्या कालगणना आहेत. आता इथं प्रश्न तुम्हाला होऊ शकतो की शालिवाहन शक आणि विक्रम संवत या भारतात प्रचलित असलेल्या कालगणना होत. भारतात प्रचलित असलेल्या कालगणना कोणत्या आहेत? तर शालिवाहन शक आणि विक्रम संवत. आणि पारशी समाजात शहेनशाही ही कालगणना उपयोगात आणली जाते. पारशी समाजामध्ये कोणती कालगणना उपयोगात आणली जाते? तर पारशी समाजामध्ये शहेनशाही ही कालगणना उपयोगात आणली जाते. इथं प्रश्न होता बघा 2024च्या टीईटी मध्ये होता बहुतेक. इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी मक्केहून मदिनेला स्थलांतर केल्यापासून हिजरी या कालगणनेची सुरुवात झाली. म्हणजे मक्केहून मदिनेला कोणी स्थलांतर केलं? तर मुहम्मद पैगंबर यांनी. आणि त्यापासून कोणत्या कालगणनेची सुरुवात झाली? तर हिजरी या कालगणनेची सुरुवात झाली. हा आपला होता पहिला टॉपिक. बघा पहिल्या टॉपिक मध्ये मी अगदीच थोडक्यात तुम्हाला सांगितलं. आता आपण दुसरा टॉपिक बघतोय. पृथ्वीची उत्पत्ती आणि काल विभागणी. पृथ्वीची उत्पत्ती सुमारे 450 कोटी वर्षापूर्वी झाली असे मानले जाते. उत्पत्तीपासूनचा काळ ते आतापर्यंतचा एवढा मोठा काळ समजावून घेणे तर सोपे नाही, परंतु इतिहासाचे प्रामुख्याने 2 टप्पे केले जातात. आता 2 टप्पे कोणते? तर एक प्रागैतिहासिक काळ आणि दुसरा आहे ऐतिहासिक काळ. ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही. म्हणजे लिखित पुरावा जिथं इतिहास लिहिण्यासाठी ज्या काळाचा इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी पुरावा उपयुक्त होत नाही किंवा पुरावा उपलब्ध होत नाही, त्याला म्हणतात प्रागैतिहासिक काळ. आणि ज्या काळाला इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावाच गरजेचा असतो, लिखित पुरावा उपलब्ध होणं गरजेचं असतं, त्याला म्हणतात ऐतिहासिक काळ. इतिहास संशोधनात सापडलेल्या वस्तूंचे कालमापन करणे किंवा वय काढण्यासाठी कर्व 14 या विश्लेषण पद्धतीचा आणि काष्ठवलय विश्लेषण पद्धतीचा उपयोग केला जातो. म्हणजे वस्तूंचे कालमापन म्हणजे ती वस्तू कोणत्या काळातली असेल हे पाहण्यासाठी कोणत्या पद्धतींचा वापर केला जातो? तर कर्व 14 नावाची पद्धत आहे. कर्व 14 हा प्रश्न आला होता सरळ सेवेला, तर हा प्रश्न येतो. कर्व 14 नावाची विश्लेषण पद्धती आहे आणि दुसरी आहे काष्ठवलय विश्लेषण पद्धती. म्हणजे समजा एखादं झाड जर आपण घेतलं आणि ते कोणत्या काळामधलं आहे, जर त्याचं एक लाकूड वगैरे असं सापडलं तर ते कोणत्या काळामधलं आहे हे पाहण्यासाठी ते काष्ठवलय पद्धतीचा देखील वापर केला जातो. म्हणजे ह्या 2 विश्लेषण पद्धतींचा वापर आपण करतो. तर त्या विश्लेषण पद्धती तुम्ही ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. इतिहास संशोधनात सापडलेल्या वस्तूंचं कालमापन करण्यासाठी कोणत्या 2 पद्धती वापरल्या जातात? तर पहिली आहे कर्व 14 आणि दुसरी आहे काष्ठवलय विश्लेषण पद्धती. कर्व 14 या पद्धतीचा शोध अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ विलार्ड लिबी, फ्रँक नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, विलार्ड लिबी हा शब्द लक्षात ठेवा, हे नाव लक्षात ठेवा, विलार्ड लिबी हे नाव लक्षात ठेवा, यांनी लावला. कर्व 14 या पद्धतीचा शोध कोणी लावला? तर विलार्ड लिबी यांनी या पद्धतीचा शोध लावला. आता पुढे बघा. आणि मग याच्यामुळे काय झाले, या कर्व 14 मुळे तर त्या वस्तूचं वय मोजणं किंवा त्या वस्तूचं वय समजणं हे आपल्याला सोपं जाऊ लागलं. कर्व 14 पद्धतीने 60,000 पूर्वीपर्यंतच्या प्राचीन वस्तूचे वय ठरवता येणे शक्य झाल्याने महत्वपूर्ण संशोधनासाठी 1960 मधील रसायनशास्त्राचे नोबेल पुरस्कार विलार्ड लिबी यांना देण्यात आलं. म्हणजे बघा, ही कर्व 14 पद्धती जी आपण इतिहासामध्ये काय करतो की वस्तूचे कालमापन करण्यासाठी यूज करतो, आणि ही कालमापन पद्धती प्रसिद्ध का झाली? तर या पद्धतीने 60,000 वर्षापूर्वीचे एखादी वस्तू सापडली तर तिचं देखील आपल्याला वय पाहता येऊ शकतं किंवा सांगता येऊ शकतं, समजू शकतं आपल्याला. त्याच्यामुळे या पद्धतीमुळे विलार्ड लिबी यांना 1960 मध्ये
काय भेटला? नोबेल पुरस्कार. याच्यामध्ये नोबेल पुरस्कार भेटला. रसायनशास्त्राचे नोबेल पुरस्कार त्यांना. असा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला की विलार्ड लिबी यांना किंवा नोबेल पुरस्कार भेटणाऱ्या व्यक्ती, रसायनशास्त्राचे नोबेल पुरस्कार भेटणाऱ्या व्यक्ती 1, 2, 3 दुसऱ्या देऊ शकतात. विलार्ड लिबी त्याच्यामध्ये टाकू शकतात. मग हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की विलार्ड लिबी यांना कर-14 या पद्धतीसाठी 1960 मध्ये नोबेल पुरस्कार, रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार भेटला. पृथ्वी हा एक तप्त वायूचा गोळा होता. पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर तिचा पृष्ठभाग थंड होण्यासाठी सुमारे 80 कोटी वर्षाचा काळ लागला. त्यानंतर पाण्यामध्ये प्रथम एकपेशीय जीव निर्माण झाला. बघा, आपले 2 टॉपिक झालेत. हे इतकंच तुम्ही समजून घेतलं ना तरी तुमच्यासाठी खूप आहे. पाठ्यपुस्तक करणं म्हणजे स्टेट बोर्ड करणं खूप गरजेची गोष्ट आहे. टीईटी तुम्हाला जर काढायची असेल तर तुम्हाला पाठ्यपुस्तकं करणं गरजेचं आहे. म्हणजे ती तुमची युटिलिटी आहे की तुम्हाला ती तुमची म्हणजे तुमच्या व्यावहारिक जीवनासाठी किंवा तुमच्या दररोजच्या जीवनासाठी तुम्हाला हे करणं गरजेचं आहे की टीईटी जर पास झाला तर आपल्या व्यावहारिक जीवन म्हणजे आपलं जे शैक्षणिक क्षेत्र आहे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार तुम्हाला टीईटी पास आउट होणं गरजेचंच आहे. मग ते 82च्या अबोव मार्क पडा, ओपन मधील असाल तुम्ही तर 90 अबोव मार्क लागतात तुम्हाला. तर हे करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळी आपल्याला हे एक चॅलेंज दिल्यासारखंच आहे शिक्षकांना की तुम्ही टीईटी पास व्हा. अवघड असं काहीच नाहीये टीईटी. उलट आपल्याला जर नॉलेज भेटत असेल तर ते आपण घेणं गरजेचं आहे. कारण ज्ञान कसं आहे की ज्ञान हे आहे ना ते आपल्याकडून कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही. आपलं म्हणजे आता तुम्हाला खरं सांगायची गोष्ट तर सॉरी, आपली माणसं आपल्याकडून हिसकावून घेतली जाऊ शकतात. आपली संपत्ती आपल्याकडून हिसकावून घेतली जाऊ शकते. अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या आपल्याकडून हिसकावून घेतली जाऊ शकतात. परंतु एकमेव अशी गोष्ट आहे नॉलेज, जे आपल्याकडून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. मग तीच आपली खरी संपत्ती आहे. तीच आपण कमवणं गरजेचं आहे. आणि आपल्या व्यावहारिक जीवनासाठी आता तुम्ही नियमित शिक्षक आहात, आम्ही भावी शिक्षक आहोत. आम्हाला देखील टीईटी पास करणं गरजेचं होतं. मग आम्ही खूप अभ्यास करून खूप पुस्तकांचा साठा करून ते वाचन करून ते आम्ही टीईटी सोडवल्या. परंतु तुमच्यासाठी माझा हा एकच प्रयत्न आहे की आम्ही जो इतका डीप स्टडी केला ते तुम्हाला थोडक्यात भेटावं. म्हणून हा एक मी प्रयत्न सुरू केलेला आहे. तरी तुम्ही या प्रयत्नाला माझ्या सपोर्ट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. कारण खूप जणांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचणं गरजेचं आहे. तुम्ही पाहत असाल तर हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आपण पुढच्या भागामध्ये आपण 5वीचे उर्वरित धडे घेणार आहोत. असंच आपण थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच्या बाहेर तुमचा पाठ्यपुस्तकामधील प्रश्न जाणार नाही याची खात्री मी तुम्हाला देते. कारण मी जो स्टडी केलाय आणि मी जशा पद्धतीनं स्टडी केलाय त्याच्यामुळेच मला यश भेटलेलं आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही मला सपोर्ट करा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.